लोक ज्या घराला भूतबंगला म्हणतात, ज्या घरावर कचरा टाकतात, त्या घरात राहतात कस्तुरे काका. आणि त्यांना भेटायला लास्ट टाइम मी आले होते. तो व्हिडिओ काढला आणि तो मिलियन्समध्ये हिट करून गेला. म्हणून परत भेटायला मी काकांकडे आले. तुम्हा सगळ्यांच्या आग्रहामुळे मी इथवर आले. बरं, मला बघताच आज जाऊन लोटाभर पाणी घेऊन आले. स्वतःच्या मुलीचं वेलकम करायचं ना, अगदी तसंच करत होते. काकांच्या डोळ्यांमध्ये पाणी तर होतं, पण चेहऱ्यावर मात्र हसू होतं. खूप खुश होऊन मला विचारत होते, तुम्ही सगळे कुठे गेले होते? मी तुम्हा तिघांची किती वाट बघितली. तुम्ही लोक आले होते, कसला तरी तो व्हिडिओ काढला आणि तुम्हाला माहिती आहे, आत्ता मी बाहेर पडलो ना, तर लोक मला वेडं नाही म्हणत. मला म्हणतात, काका कसे आहात, काही लागलं तर सांगा. आजवर मला हे कोणीच नव्हतं विचारलं, पण तुम्हा लोकांमुळे मला आज लोक विचारतात, आपला काका म्हणून ओळखतात. त्यांचं बोलणं ऐकून, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून, इतकी एक्साइटमेंट बघून खरंच असं वाटलं ना, की काय भारी काम केलं आहे ना आपण सगळ्यांनी मिळून. काका म्हणाले, लास्ट टाइम तुम्ही आले होते तेव्हा घराच्या बाहेरचा व्हिडिओ काढला, बरोबर ना? आता घराच्या आतमध्ये चला, मी तुम्हाला दाखवतो की माझ्या घरात कसला सामान आहे आणि मी कसा जगतो. सगळ्यात पहिले प्रवेश केला स्वयंपाकघरात. स्वयंपाकघर बघून असं वाटलं ना, की कधीतरीच इथे काहीतरी बनवल्या गेलं आहे. काहीतरी उकडलं असेल अशी ती भांडी होती. खूप जुनी होती. कुठलाही मसाला नव्हता, कुठलाही भाजीपाला नव्हता, कुठलंही धान्य नव्हतं. आणि असेलही कशाला, कारण काका आजही 10 रुपयाच्या हिशोबाने शिवभोजन थालीतच जेवत असतात. बरं, तुमच्यासारखं माझ्याही मनात प्रश्न आला बरं का, की नेमकं काका आयुष्य जगतात तरी कसं? बरं, त्यांचं उत्तर ऐकून ना मन मात्र सुन्न झालं. काकांना 5 बहिणी होत्या. त्यातली सगळ्यात मोठी बहीण, तिचं त्या काकांवर खूप जास्त प्रेम होतं, खूप जीव होतं. ती जग सोडून जाण्याआधी तिच्याजवळ असलेलं सगळं सामान तिने विकलं आणि ते पैसे तिने बँकेत टाकले. त्या पैशांवर मिळणारा 1,500-2 हजार रुपयांचा व्याजावर आज काका आपलं आयुष्य चालवतंय. खरंच किती निस्वार्थ प्रेम आहे ना या भाऊ बहिणींचं. काका सांगत होते की रोज सकाळी उठून ते घाटावर जातात. रोज 2 तास ते घाटावर बसतात. मी म्हटलं, 2 तास का? आणि तुम्ही तिथे जाताच का? ते म्हणाले की आईबाबांबरोबरची माझी शेवटची भेट याच घाटावर झाली होती. 5 भाऊ बहिणींमधनं 2 बहिणींनीही इथेच शेवटचा निरोप घेतला. तिथे जाऊन बसतो, भोलेनाथाचे दर्शन घेतो, सेवा करतो. माझं आयुष्य किती उरलंय हे मला माहिती नाही, पण जे काही उरलंय ना, ते मी हे आठवणींसोबतच जगणार आहे, एवढं मात्र खरं. त्यांचं असं बोलणं ऐकून डोळ्यात पाणी आलं आणि जरा वेळ मी शांत झाले. पण शांतता काकांनीच तोडली. काका म्हणाले, ते सगळं जाऊ दे, तू मला सांग, तू आलीस तरी कुठून? आलीस, एक व्हिडिओ काढला आणि अख्खं माझं जग तू बदलून टाकलंस. आज माझ्याकडे कुठलंही नातं उरलेलं नाही, पण तू माझ्या मुलीसारखी आहेस. इथे येणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळे येता, मला भेटता, हे मला खूप बरं वाटतं. पण सगळं चांगलंच चाललंय आणि सगळे लोक चांगलेच आहेत असं नाही आहे बरं का. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक घरात येऊन फटाके फोडून गेले, सामान फुटलं, काही भेटायला आले पण सामान चोरून सुद्धा घेऊन गेले. हे ऐकून ना खरंच खूप मन दुखावलं. आपण भेटायला जातो ते छान आहे, पण ज्या आधारावर ते जगतात तो सामान, तो का घेऊन जायचा? काकांच्या घरात 1956 पासूनचा इतिहास आहे. ना मोबाईल, ना TV, ना फ्रीज. आज कस्तुरे काका जगताय फक्त आठवणींच्या भरोश्यावर, आणि आपण तिथे जाऊन त्यांचा सामान घेऊन येणे हे कितपत योग्य? कस्तुरे काका फक्त एक व्हिडिओ नाहीत, ते आपले काका आहेत. तुम्हाला पण काकांना भेटायचं असेल ना, तर ॲड्रेससाठी कमेंट करा, किंवा तुम्हाला पण कुठल्या गोष्टी शेअर करायच्या असतील किंवा कोणाची स्टोरी शेअर करायची असेल जी मी प्रेझेंट करावी, त्यासाठी मला इंस्टाग्रामवर नक्की DM करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, कारण आपल्या सगळ्यांना मिळून एक वेगळं जग बनवायचं आहे जिथे फक्त प्रेम असेल.